थंडीचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहेत। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या गुलाबी थंडीचा आस्वाद आपल्याला प्रत्येक जण घेताना दिसत आहे। पण काही भागांमध्ये कोरडं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। तसंच त्याचबरोबर काही भागांमध्ये पावसाचा इशारा सुद्धा आता पुढच्या काही दिवसांमध्ये देण्यात आलेला आहे। हे जिल्हे नेमके कोणते आहेत, पुढच्या काही दिवसांसाठी महाराष्ट्रात नक्की कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, कुठे कशा प्रकारची थंडी असणार आहे, कुठले इशारे हवामान विभागाने दिलेले आहेत, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहूयात आणि या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सध्या काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। इकडे जर आपण बघितलं तर अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चक्राकार वारे जे आहे ते वाहत आहेत आणि या सायक्लॉनिक सर्क्युलेशनचं रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये जर झालं तर त्याचं चक्रीवादळामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं। पण सध्या तरी महाराष्ट्रावर जर आपण बघितलं तर उत्तर भारतातून जे काही वारे येत आहेत त्या वाऱ्यांमुळे, त्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या थंडीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। आता कुठे कशा प्रकारची थंडी आहे, कुठे कशा प्रकारच्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। इकडे जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये 15.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। सांगलीमध्ये 17.9, बुलढाण्यात 14, नाशिकमध्ये 13.8, जळगावमध्ये 14.1, परभणीत 15.1, नगरमध्ये 15.3, मुंबईत 22, अकोल्यात 15.8, गोंदियामध्ये 13.5, संभाजीनगरमध्ये 15, नागपूरमध्ये 14.2। एकूणच जर आपण बघितलं तर सध्या सगळ्यात कमी आपल्याला तापमान दिसत असेल ते गोंदियामध्ये दिसतंय, म्हणजेच विदर्भामध्ये सध्या सगळ्यात कमी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। म्हणजेच थंडी मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये आहे। त्याचबरोबर विदर्भानंतर नंबर येतो तो उत्तर महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळते। पण आता याचबरोबर हवामान विभागानं काही भागांना इशारे दिलेले आहेत। नक्की काय इशारे देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। इकडे जर आपण बघितलं तर मराठवाडा किंवा त्याचबरोबर विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, या सगळ्या भागांमध्ये तापमानात वाढ होणार आहे। म्हणजेच इथे थंडी पुढच्या काही दिवसांमध्ये कमी होऊ शकते, थंडीचा पारा कमी होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। त्याचबरोबर विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। म्हणजेच काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे आणि काही भागांमध्ये पावसाचा सुद्धा इशारा पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण पुणे बघितलं तर पुण्यामध्ये सुद्धा पुढचे 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण असू शकतं। मुंबईमध्ये सध्या तितकी थंडी नाहीये। एकूणच जर आपण बघितलं तर 20 ते 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत मुंबईमध्ये तापमान जाऊ शकतो। त्यापेक्षा कमी अंशावर मुंबईमध्ये तापमान जाणार नाहीये। त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये तरी मुंबईत थंडीचा पारा चढतो का हे आपल्याला पाहायचं आहे। पण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्राचा एकूण विचार केला तर आपल्याला जास्त थंडी पाहायला मिळते। आता देशामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण एकदा पाहूयात। महाराष्ट्राचा आपण ओव्हरऑल विचार केला, आता अख्ख्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर इकडे आपल्याला दिसतंय उत्तर प्रदेश जर आपण बघितलं तिथे शीतलहर म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात थंडी त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर स्मॉग म्हणजेच फॉग सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते वातावरण असू शकतं, ढगाळ वातावरण असू शकतं, थंडीचं वातावरण असू शकतं असा अंदाज देण्यात आलेला आहे। इकडे जर आपण बघितलं राजस्थान असेल, त्याचबरोबर वरती हरियाणा असेल आणि इकडे वेस्ट बेंगॉल असेल, या सगळ्या भागांमध्ये ओडिशा असेल, या सगळ्या भागांना सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच इथे सुद्धा थंडी मोठ्या प्रमाणात असणार आहे। आता थंडी कुठे नसणार आहे, थंडीचा पारा कुठे कमी असणार आहे हे सुद्धा आपण एकदा पाहूयात। मध्य प्रदेश असेल, त्याचबरोबर इकडे विदर्भ असेल, त्याचबरोबर मराठवाडा असेल, तेलंगणा असेल, या सगळ्या भागांमध्ये सुद्धा कुठलाही इशारा सध्या देण्यात नाही आलेला आहे। कर्नाटक असेल, इकडे आपण बघितलं आंध्र प्रदेश असेल, या सगळ्या भागांमध्ये सध्या तरी इतक्या मोठ्या प्रमाणात वातावरण बदलणार नाहीये, थंडीचा पारा चढणार नाहीये। पण आपण उत्तर प्रदेश बघितलं, त्याचबरोबर हिमाचल प्रदेश बघितलं, हरियाणा बघितलं, या भागांमध्ये थंडी वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हा अंदाज होता आणि एकूणच महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर काही भागांमध्ये वातावरणात बदल होऊ शकतो, तर काही भागांमध्ये जसं आहे त्याचप्रमाणे वातावरण असू शकतं असा अंदाज दिलेला आहे। त्याचबरोबर काही दिवसांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। सध्या तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे सध्या काय परिस्थिती आहे, थंडी असेल तर ती आहे का, त्याचबरोबर पाऊस तिकडे पावसाचा इशारा आहे का, एकूणच तुमच्या भागात काय वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।